आपण सुरुवात करूया. त्या मोबाईलचा आवाज जरा ओके. तर कसं आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेशन लागतं की कसं असेल तर आम्हाला काय फायदा होईल. जरा फायदा सांगितला की माणसांना बरं वाटतं. भजन करायचं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचे ज्यावेळेस विषय निघेल, गीतेमध्ये जसा विषय निघेल तसा आपण त्या विषयावरती बोलूच. पण ज्यावेळेस आपण रोज भेटतो त्यावेळेस भजन करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. का महत्वाचं असतं की कुठल्याही खेड्यापाड्यातलं गावातलं छोटंसं का होईना मंदिर असलं ना तरी त्या मंदिराला पायऱ्या असतात. मंदिराला पायऱ्या असतात, एक का होईना पायरी असते. म्हणजे एक नॉर्मल भूतलावरून पृथ्वीच्या उंचीपासून थोडंसं वर गेल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, मंदिरात जाता येत नाही. मी तर म्हणेन बऱ्याचशा देवी देवतांची मंदिरं तर आपली पठारावरती नाही आहेत, डोंगरांवरती आहेत, उंच उंच शिखरांवरती आहेत. आपल्या सर्वांना त्याची उदाहरणं माहिती आहेत. मुळात अर्थ काय आहे, नॉर्मल पार्श्वभूमीपासून जेव्हा आपण उंचावर जातो तेव्हा आपण देवाला भेटतो. अगदी त्याप्रमाणे संसारामध्ये असताना संसारातलं चिंतन, संसारातले विचार, संसारातल्या भावना, इन सिंपल लँग्वेज आपला मूड जो असतो तो मूड हा सांसारिक मूड, नॉर्मलचे कामधंदे सोडून आपण जेव्हा अध्यात्मावरती स्विच करतो त्यावेळेस आपली मनोभूमी थोडीशी उंचवणं गरजेचं असतं. त्याला थोडं ऊर्ध्वगामी करणं गरजेचं असतं, त्याला थोडं वर नेणं गरजेचं असतं. आणि ते वर नेण्यासाठी अध्यात्मामध्ये पायऱ्या जर काय असतील तर त्या पायऱ्या म्हणजे भजन आहे. त्यामुळे थोडंसं का होईना, भले 2 सेकंद करा पण भजन करा आणि ते मनापासून करा. आणि असं कधीच म्हणू नका आमच्या आजूबाजूला लोक कशी आहेत. आपण इतर वेळेस जसं वावरत असतो ना तसे लोक आपल्याला जज करत असतात. इतर वेळेस आपण फटक्यासारखं, वेड्यासारखं, मूर्खासारखं वागत असू तर तुमच्या भजनाला सुद्धा लोक मूर्खपणाच म्हणणार. त्याच्यामुळे आपलं इतर वेळेस वागणं किती विवेकी आहे हे बघून लोक जज करत असतात. तर मी छोटासा सल्ला देईन, इतर वेळेस छान वागत जा, विवेकी वागत जा, इन शॉर्ट सिन्सिअर वागत जा, म्हणजे तुमच्या भजनाचा सुद्धा लोक आदर करतील. त्यांनी आदर करावा अशातला भाग नाहीये, पण आपल्या मनात असतं अरे मी भजन करताना हा हसला, ती हसली, माझ्या घरात लोक काय विचार करतात, त्यासाठी हा सल्ला आहे. आणि हे ऑब्झर्वेशन आहे नॉर्मल, किंवा असं म्हणा की मी माझ्या लाईफमध्ये अनुभवलंय असं म्हणा. आधी कोण नाही हे करायचं, पण जसं तुमचं सिन्सिअरिटी त्यांना कळत जाते, तुम्ही जी गोष्ट करतायत त्या गोष्टीचं महत्व जसं लोकांना पटत जातं तसं ते त्या गोष्टीला महत्व देत जातात. नवे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातात. म्हणून भजन करणं गरजेचं आहे. ज्या हाताने आपण रोज कर्म करत असतो त्या हाताने भगवंताच्या चरणी कुठलं कर्म करणं, फूल वाहणं, हे कर्म अतिशय वरपांगी आहे. पण ज्या वेळेस हाताने टाळी वाजते आणि मुखाने नाम घेतलं जातं त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने कर्मेंद्रियांनी सुद्धा भगवंताच्या चरणी आपली सेवा अर्पण करत असतो. म्हणून आहे त्या ठिकाणी ऊर्ध्वगामी होऊया. संसाराच्या पार्श्वभूमीतून मनोभूमीला आपण अध्यात्माच्या मनोभूमीवरती घेऊन जाऊया. आपला मूड थोडा स्विच करूया आणि भजन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला सगळ्यांनी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तर आपण सगळ्यांनी सुरुवात करूया या गोष्टीला. आजच्या प्रार्थनेपासून छानपैकी गणेशाची प्रार्थना, मग सरस्वती मातेचं वंदन मनातून, त्याच्यानंतर भगवंताचं वंदन आणि त्याच्यानंतर व्यासमुनी आणि नंतर गीतेची प्रार्थना.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मांशुतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम। नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। काही लोकांना वाटत असेल की हा गजर आपण का करतो किंवा सतत का बोलतो, का बोलायचं, बोला पुंडलिक वरदे। हा गजर मी अशी अनेको लोक तुम्हाला महाराष्ट्रात मिळतील, आपल्याला वाटत असेल की हा गजर महाराष्ट्रीयन आहे, वारकरी आहे, पण दुर्दैव असं आहे की हा गजरही बहुतांश घरांमध्ये आत्ताच्या नवीन पिढीला, जी मुलं एक कॉलेजला जातात, जी मुलं शाळेत जातात, त्यांना हा गजर माहिती नाहीये। तर आपलं सगळ्यांचं हे कर्तव्य बनतं की हा गजर त्यांना माहिती पडावा। तुम्हाला वाटत असेल वेडेबिडे आहात का, कशाला गजर करायचा, तर लेट मी टेल यू, मला हे तुम्हाला सांगू द्या, आत्ताच्या भाषेमध्ये आत्ताचे मॉडर्न गुरु एक कन्सेप्ट म्हणतात, देयर इज अ कन्सेप्ट कॉल्ड एज अ ग्रॅटिट्यूड। व्हॉट इज ग्रॅटिट्यूड? ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? आभार प्रदर्शन करणं। म्हणजे काय करणं? ज्या गोष्टी आपल्याला मिळालेत, जे संत आपल्या आयुष्यात आहेत, त्या संतांचे आपण आभार व्यक्त करणं, याला ग्रॅटिट्यूड फिलिंग म्हणतात। तर हा गजर करणं म्हणजे ग्रॅटिट्यूड फिलिंग आहे, हे लक्षात ठेवा। It's a simply we are expressing our gratitude towards our rich Indian culture, towards our rich Vedas, Puranas and literature given by our great sons. That is called as a gratitude at this moment. तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रचार कराल, प्रसार कराल, आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवाल। तर आजच्या श्लोकांना आपण सुरुवात करूया। त्याच्यापूर्वी अध्यायांची नावं, 5 अध्यायांची नावं, प्लीज गो अहेड। सांगू शकता? ज्यांना अनम्यूट करून बोलायचं त्यांनी अनम्यूट करा आणि सांगा नावं। पहिला अध्याय अर्जुन विषय नाही, अर्जुन विषाद योग। हा, दुसरा अध्याय ओके, तिसरा अध्याय ओके, चौथा अध्याय व्हेरी गुड, 5वा अध्याय ओके, 6वा अध्याय व्हेरी गुड। आज 6वा अध्याय पाठ करायचा, आत्मसंयम योग, आत्मसंयम योग। ठीक आहे, लक्षात ठेवा। आज आपण 6व्या अध्यायाकडे वळलोय। किती श्लोक धृतराष्ट्राच्या मुखात आहेत? ओके, संजयाच्या मुखामध्ये किती श्लोक आहेत? 3 नाही, चुकीचं, 41 41 ओके। आणि अर्जुनाच्या मुखात किती श्लोक आहेत? 84 हा, व्हेरी गुड। आणि कृष्णाच्या, भगवान कृष्णाच्या मुखामध्ये किती श्लोक आहेत? 584। अच्छा, कोणीतरी पीडीएफ ओपन करून ठेवलाय वाटतं। ओके, नाही केलाय तर खूप छान, खूप छान, व्हेरी गुड, आगे बढ़ते चलो। तर आजच्या श्लोकाकडे आपण येऊया, आजच्या श्लोकांकडे। ओके, कोणाला आवाज येत नाही असा मेसेज आला, जर आवाज येत नसेल तर काय करायचं, पटकन लेफ्ट व्हायचं आणि पुन्हा इन व्हायचं। कधी कधी आपल्या इंटरनेटचे काही इश्यू असतात, सिस्टीम मध्ये काही एरर असतो। सो लेट्स स्टार्ट।
आजचा श्लोक क्रमांक आहे 27. हो हो म्हणता म्हणता आपण 27व्या श्लोकापर्यंत पोहोचलो आहोत. श्वशुरान 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 सुहृदय. हृदय हृदय जे बोलतो ना हृदय त्यातला रू आहे हा. हृदय ऋषीमुनीतला रू नाहीये हा, हृदयातला रू आहे. सुहृद श्वशुरान सुहृद शैव. शला च जोडलाय, शला च जोडलेला आहे. शैव. ओके. श्वशुरान सुहृद शैव हा शब्द वरती फोडून लिहिलेला आहे. श्वशुरान श्वशुरान म्हणजे सासरे. श्वशुरान सुहृदश्चैव. आता एकत्र बोलायचा. श्वशुरान सुहृदश्चैव. श्वशुरान सुहृदश्चैव. श्वशुरान सुहृदश्चैव. श्वशुरान सुहृदश्चैव. आता खाली जेव्हा आपण इथे विग्रह केलेले बघितले ना त्याचा अर्थ खाली संस्कृत मधला, तर सुहृद लिहिलेला आहे. द च्या पुढे तो विसर्ग दिलाय. कसा विसर्ग दिलाय संस्कृतातलं ना समजून घ्यायला फार सूक्ष्मतेने बघायला लागतं. आपण जेव्हा बोलतो ना हा कंटिन्युअस शब्द श्वशुरान सुहृदश्चैव, श्वशुरान सुहृदश्चैव, श्वशुरान सुहृदश्चैव, त्यानंतर तेव्हा बोलत असताना नकळत द च्या पुढे विसर्ग बोलला जातोय. श्वशुरान सुहृदश्चैव. इफ यू ऑब्झर्व, ते ऑब्झर्व केल्यावर कळेल. सेनयोरु भयोरपी. सेनयोरु भयोरपी असाच एक शब्द आधी झाला. सेनयोरुर भयोर मध्ये असा एक शब्द आधी झालेला होता. त्याचा अर्थ काय आहे? सेनेच्या मध्ये रथ उभा केला कर असं सांगितलं. कोणी? अर्जुनाने सांगितलं. तशाच अर्थाचा हा शब्द आहे. याचं व्याकरण वेगळं आहे फक्त. ठीक आहे. सेनयोरु भयोरपी. सेनयोरु भयोरपी. खालचं चरण काय आहे बघूया. तान समीक्ष. खाली ओकल करून लिहिलेलं आहे, फोड करून शब्द लिहिलेला आहे. तान समीक्ष स कौंतेय. तान समीक्ष स कौंतेय. यच्या पुढे विसर्ग आहे पण पुढे काय आहे? स आहे. आपला नियम काय आहे? स श असेल तर विसर्गाचा उच्चार आपण करत नाही, तो दबून जातो. तान समीक्ष स कौंतेय. तान समीक्ष स कौंतेय. सर्वान. खालचा शब्द वाचा, मोठा शब्द आहे ना वरचा. सर्वान बंधून अवस्थितान. जो फोड करून लिहिलाय तसं वाचा. सर्वान बंधून अवस्थितान. सर्वान बंधून अवस्थितान. सर्वान बंधून अवस्थितान. सर्वान बंधून अवस्थितान. ठीक आहे. पुन्हा एकदा श्लोक पूर्ण वाचून दाखवते. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तान समीक्ष स कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. तान समीक्ष स कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. आता माझ्या मागून बोलायचं आहे. 2 ठिकाणी आपण हे श्लोक थांबवलेला आहे 8 शब्दांनंतर, 8 अक्षरांनंतर. सॉरी. माझ्या मागून बोला. कोणीतरी अनम्यूट करा आणि बोला. श्वशुरान सुहृदश्चैव. श्वशुरान सुहृदश्चैव. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. सेनयोरुभयोरपि. आवाज येतोय माझा तुम्हाला? सेनयोरुभयोरपि. आता आवाज गेला, आता नाही येत आवाज. हा, एक कॉल आलेला चुकून. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तान समीक्ष स कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू सो मच. याचा अर्थ असा होतो की सासरे इत्यादी आप्तेष्ट पाहिले, उभे असलेले ते सर्व योद्धे आपले बंधुजन आहेत असे पाहून पुढे काय झाले अर्जुनाची अवस्था पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक क्रमांक 28.
तर त्याचं वर्णन करत आहेत. संजय बोलत आहे. पहिलं जे चरण आहे ते संजयाच्या मुखातलं आहे. दुसरं अर्जुन उवाच नंतर अर्जुन बोलायला सुरुवात करतोय. पहिल्यांदा अर्जुन बोलायला सुरुवात करतोय. ठीक आहे. पहिलं चरण संजयाच्या मुखातलं. कृपया कृपया परयाविष्टो, खूप सोपं आहे. कृपया परयाविष्टो विषिदन्नी दम ब्रवीत. ती जी उभी रेष कशासाठी दिली आहे, तो शब्द तिथे थांबा, म्हणजे तुम्हाला तो वाचायला सोपा पडेल यासाठी. चरणामध्ये तिथे थांबायचं नाहीये, शब्द वाचताना तिथे थांबायचंय. विषिदन्नी दम ब्रवीत. विषिदन्नी, शीचा दुसरा उकार आहे. पहिला उकार असता तर आपण विशी बोललो असतो, विशी. पण हा काय दुसरा उकार आहे. विषिदन्नी दम ब्रवीत. विषिदन्नी दम ब्रवीत. कृपया परयाविष्टो विषिदन्नी दम ब्रवीत. अर्जुन उवाच दृष्टवे मम. दृष्टवे पर्यंत सोपं आहे. म आहे, मचा पण उच्चार करायचा आहे. त्याच्यावरती एक अनुस्वार दिलाय, नक्की समजून घ्या सगळ्यांनी श्रोते हो. इथे म वरती अनुस्वार दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना नियम माहिती असेल. काय नियम आहे? आपल्या सगळ्यांना नियम माहित आहे. कुठले नियम माहित आहेत? व्यंजनांचे नियम माहित आहेत. त्याची अनुनासिका आपल्याला माहिती आहेत. तर याच्या पुढे काय आहे? स आहे. जिथे स असेल तर अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक कुठला आहे? स च म आहे. तर मम. दृष्टवे मम स्वजनन बोललो इथे. न वरचा जो अनुस्वार आहे तो न उच्चार करायचा आहे. न चा पाय मोडायचा आहे. हलंतन. सगळ्यांनी म्यूट वर जा कृपया. सगळ्यांनी म्यूट वर जा कृपया. सगळ्यांनी कृपया म्यूट वर जा. दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम. तला स जोडलेला आहे, त्याला पहिला उकार आहे आणि त्याच्यावरती अनुस्वार आहे. त्या अनुस्वाराचा उच्चार काय करायचा आहे? म करायचा आहे, कारण पुन्हा पुढे स दिलेला आहे. समुपस्थितम. दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. युला पण पहिला उकार आहे, दुसऱ्या युला पण पहिला उकार आहे आणि स ला पण पहिला उकार आहे. युयुत्सुम समुपस्थितम. तर हा श्लोक वाचून दाखवते, साधा आणि ह्याच्या छंदासह वाचून दाखवते. कृपया परयाविष्टो विषिदन्नी दम ब्रवीत. अर्जुन उवाच दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. तर बोलायचा कसा श्लोक? कृपया परयाविष्टो विषिदन्नीदम ब्रवीत. अर्जुन उवाच दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. दृष्टवे मम स्वजनन कृष्ण दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. माझ्या मागून बोला. कृपया परयाविष्टो विषिदन्नीदम ब्रवीत. अर्जुन उवाच दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. दृष्टवे मम स्वजनन कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम.
व्हेरी गुड, थँक्यू सो मच. याचा अर्थ असा होतो की करुणेने व्याप्त झालेले अर्जुन विषादयुक्त व सखेद म्हणजे काय, खेदासह सखेद होऊन असा म्हणाला की हे कृष्ण, युद्ध करण्याच्या इच्छेने येथे जमलेल्या या आप्तजनांना पाहून अर्जुनाला काय वाटतंय आता पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 29. सिदंती, एकदम सोप्पा आहे. सिदंती मम गात्राणी, सिदंती सला दुसरी वेलांटी आहे, थोडी खेचायची. सिदंती मम गात्राणी मुखण, इथे ख वरती अनुस्वार आहे, ख वरती अनुस्वार आहे. जर पुढे स असता तर आपण मुखम बोललो असतो, म असा उच्चार केला असता अनुस्वाराचा. पण इथे च आहे पुढे, तर तो ज बोलायचा, ज्ञ ज आणि ज्ञचा मधला, ज्ञ बोलायचा आहे. जिभेवरती ज आणि नाकामध्ये ज्ञचा उच्चार, ज्ञ असं बोलायचं आहे. मुखंश किंवा मुखंश परिशुष्यती, रीला पहिली वेलांटी, तीला पहिली वेलांटी पटपट बोलायची आहे. परिशुष्यती, शूला पहिला उकार पटकन बोलायचा आहे, दुसरा उकार वाढवायचा. परिशुष्यती. सिदंती मम गात्राणी मुखंश परिशुष्यती, मुखंश, मी असं नाही बोलत आहे मुखंच, असं नाहीये, तो न होईल. मुखंश परिशुष्यती, नाकामध्ये बोलायचा आहे उच्चार. वेप तुश्च, त नाहीये, थुश्च, वेप थुश्च, इट्स अ टंग ट्विस्टर. वेप थुश्च शरीरे मे, वेप तुश्च शरीरे मे. बोला मागून माझ्या, मी जेवढ्या वेळेस बोलते तेवढ्या वेळेस बोला, आवर्तन करा. वेपथुश्च मे, वेपथुश्च मे, वेपथुश्च मे, वेपथुश्च मे, वेपथुश्च मे, वेपथुश्च मे. रोमहर्षश्च जायते, रोमहर्षश्च जायते, रोमहर्षश्च जायते, रोमहर्षश्च जायते, रोमहर्षश्च जायते. बघा आपण बोलूया. आता मी दोनदा बोलून दाखवते, एकदा साधा एकदा छंदामध्ये. सिदंती मम गात्राणी मुखंश्च परिशुष्यती, वेपथुश्च शरीरे मे, रोमहर्षश्च जायते. छंदामध्ये कसा बोलायचा? सिदंती मम गात्राणी, सिदंती मम गात्राणी मुखंश्च परिशुष्यति, वेपथुश्च शरीरे मे, रोमहर्षश्च जायते. चला माझ्या मागून बोला. सिदंती मम गात्राणी मुखंश्च परिशुष्यति, मुखंश्च परिशुष्यति, वेपथुश्च शरीरे मे, रोमहर्षश्च जायते. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. याचा अर्थ असा होतो की माझे अवयव गळून जात आहेत, तोंडाला कोरड पडत आहे, शरीराला कंप सुटला आहे, अंगावरती रोमांच उभे राहत आहेत. त्याच्यानंतरचा 30वा श्लोक, ठीक आहे, आजच्या सत्रातला शेवटचा श्लोक. गांडीवम, गांडीवम, वच्या अनुस्वाराचा म उच्चार करायचा कारण पुढे आहे स. गांडीवम, गांडीवम, स आहे नसतं, तो स ला त्र जोडलेला नाहीये. वस्त्र, वस्त्र कसं लिहितो? स ला त्र जोडलेला असतो, वस्त्र, ठीक आहे, वस्त्र आपण तसं लिहितो. पण इथे स ला त्र जोडलेला नाहीये, त्र जोडलेला नाहीये. तर स च्या ज्या दांडीखाली अजून एक फक्त रे सोडलेली आहे, म्हणजे त्याचा उच्चार होतो स्र, त्याचा उच्चार होतो स्र, म्हणजे स ला र जोडलेला आहे असं समजा. स ला र जोडलाय म्हणजे हा स्त्र नाहीये, स्र आहे. स्त्र नाहीये, स्र आहे. स्रंसते, 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 ठीक आहे, स्रंसते. गांडीवम स्रंसते, गांडीवम स्रंसते हस्तात,
हसतात. इथे बघा त किती आहेत, त आहे, त ला त जोडलाय, परत त्या त ला व जोडलाय, तर त्या त ला आपण तोडून बाजूला घेतला, हसतात. हसतात बरोबर लिहिला आणि दुसऱ्या त ला त्याच्या बरोबर व बरोबर लिहिला. त्वक्चैव, त्वक्चैव कसं बोलणार, त्वक्चैव. हसतात त्वक्चैव, त्वक्चैव क ला च जोडलाय, त्याच्यावरती डबल मात्रा आहे, डबल मात्रा आहे. त्वक्चैव, हसतात त्वक्चैव, त्वक, त्वक्चैव. परिदह्यते, परिदह्यते, दही असतं ना दही तसा वाला, परिदह्यते, परिदह्यते. गांडीवम स्रंसते, हसतात त्वक्चैव परिदह्यते, हसतात त्वक्चैव परिदह्यते. दुसरं चरण आहे नच शक्नो, तो शक्नो नंतर थांबायचंय. नच शक्नोम्य, म ला य जोडलाय, म्य वस्तातुम, मस्तातुम. तू वरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा आहे कारण पुढे भ आहे. शक्नोम्य वस्तातुम, शक्नोम्य वस्तातुम, शक्नोम्य वस्तातुम, शक्नोम्य वस्तातुम. भ्रमतीव च मे मनः, भ्रमतीव च मे मनः. विसर्गाचा पूर्ण उच्चार हा म्हणून करायचा आहे. गांडीवम संसते, हस्तात त्वक्चैव परिदह्यते. गांडीवम संसते, हस्तात त्वक्चैव परिदह्यते. न च शक्नोम्य वस्तातुम, न च शक्नोम्य वस्तातुम. भ्रमतीव च मे मनः. छंदामध्ये कसं बोलायचं, गांडीवम संसते, हस्तात त्वक्चैव परिदह्यते. न च शक्नोम्य वस्तातुम, भ्रमतीव च मे मनः. अगदी सोप्पा आहे, ठीक आहे. माझ्या मागून बोला सगळ्यांनी. गांडीवम संसते, हस्तात. पीच थोडा हाय घ्या म्हणजे सगळे उच्चार बरोबर बसतील त्याच्यामध्ये. गांडीवम संसते, हस्तात. त्वक्चैव परिदह्यते. न च शक्नोम्य वस्तातुम, न च शक्नोम्य वस्तातुम. भ्रमतीव च मे मनः. भ्रमतीव च मे मनः. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. याचा अर्थ असा होतो की गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे, सगळ्या अंगाचा दाह होत आहे, मन भ्रमल्यासारखे होत आहे आणि माझ्याने आता उभे देखील राहवत नाहीये. हा श्लोक अर्जुनाच्या मुखामध्ये आहे. अर्जुनाच्या मुखातल्या श्लोकांना आता सुरुवात झालेली आहे. जसं अर्जुन बोलायला सुरुवात करतोय भगवद्गीतेमध्ये, जसं अर्जुन बोलायला सुरुवात करतोय तसा तो स्वतःची हीन दीन अवस्थाच सांगतोय. अगदी हीन झालेला आहे, अगदी दीन झालेला आहे की भगवंत आता मला काही कळत नाहीये, माझे हात लटलट कापायला लागले, मला कापरं भरले आणि माझ्या हातातला गांडीव आता गळून पडलेला आहे असं अर्जुन म्हणतोय. आपण गेल्या सत्रापर्यंत दुर्योधनाबद्दल ऐकलं की दुर्योधन काय होता, दुर्योधन कसा होता. मग दुर्योधन हा होता म्हणजे काय कारण आहे त्याला दुर्योधन बोलायचं, असं काय कारण आहे. आता सगळ्यांनी म्यूटवर गेलं तरी चालेल. श्रोते हो, सगळेजण म्यूटवर जा आणि शांत पद्धतीने ऐकून घ्या. हा, सगळ्यांनी म्यूटवर जा. तुमच्या घरचंही आम्ही ऐकायचं का? तुमच्या घरी गीता असते का? सगळ्यांच्या घरी गीता होत असेल तर ऐकू आम्हाला, आम्ही ऐकू. सगळ्यांनी म्यूटवर जा. ऍक्च्युअली मी इथे म्यूटचा ऑप्शन खोलला ना तर माझा खूप वेळ जातोय. या आहेत. ओके, थँक्यू सो मच. आपण आतापर्यंत दुर्योधनाबद्दल ऐकलं, आता आपण अर्जुनाबद्दल बोलतोय की अर्जुनाला काय फिलिंग आहे, दुर्योधन का होता याची कारणं आपण ऐकली, आपण ती एनलिस्ट सुद्धा केली. आता समजून घ्या की हा जो अर्जुन आहे तो
अर्जुन अर्जुन का आहे, किंवा अर्जुन भगवंताला एवढा का प्रिय आहे की भगवंत अर्जुनाच्या गोटामध्ये उभे आहेत, भगवंत अर्जुनाच्या बाजूने उभे आहेत. एवढंच नाही तर भगवंतांनी वेळोवेळी अर्जुनाला, पांडवांना मदत केली आहे. आत्तापासून इथून पुढे आपण अर्जुन म्हणजे पांडवांचा प्रतिनिधी किंवा पांडवांमध्ये श्रेष्ठतम असं कोण. भगवंतांनी विभूती योग जेव्हा सांगितलं 11व्या अध्यायामध्ये की कोण आहे, वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष मी आहे, घोड्यांमध्ये अश्वमेधाचा घोडा मी आहे. कोण आहे मी? सगळ्या समुद्रांमध्ये महान असा सागर मी आहे, जलाशयांमध्ये महान असा सागर मी आहे, तसा पांडवांमध्ये अर्जुन मी आहे असं भगवंत सांगतोय. प्रत्येक गोष्टीतली बेस्ट गोष्ट मी आहे. तर तो अर्जुन भगवंताच्या एवढा जवळ का आहे? भगवंत स्वतः अर्जुनाला स्वतःचं रूप मानतोय. असं काय स्पेशल आहे अर्जुनामध्ये? किंवा असं आपण म्हणूया की असं स्पेशल आहे, ते स्पेशलची आपण कॅरेक्टरिस्टिक आपण काढणारच आहोत. पण अर्जुन इथे घाबरलेला आहे, तर तुम्ही म्हणताय स्पेशल आहे, पण अर्जुन तर इथे सरासर घाबरलेला आहे. मग अर्जुनामध्ये स्पेशल असं काय आहे? तर अर्जुनामध्ये स्पेशल आहे म्हणजे आता तो घाबरलेला आहे, पण याच्या पूर्वीचे युद्ध अर्जुनाने अत्यंत वीरवृत्तीने सगळी युद्ध जिंकलेली आहेत. असं म्हणायला हरकत नाही की अर्जुनाने जेवढी युद्ध खेळली तेवढी अर्जुनाने जिंकलेली आहेत. अर्जुनाला गुडाकेश असं म्हणतात. गुडाकेश म्हणजे काय? निद्रेवरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे. गुडा व संस्कृत हा शब्द आहे गुडा, त्याचा अर्थ आहे निद्रा. ज्याने संस्कृत शब्द गुडा त्याचा अर्थ आहे निद्रा, ज्याने निद्रेवरती विजय मिळवलेला आहे असा अर्जुन. तर त्याला सुद्धा इथे कापरं फुटलं. का त्याला इथे कापरं फुटलेलं आहे त्याचं कारण इथे आपण जाणून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी आपले व्हिडिओ जरा ऑन करा. मला सुद्धा बोलताना वायबल व्हायला लागते की मी कुठे बघू, मी ह्यांच्याकडे बघू तर ह्या आहे तिथे, मी इथे पण मला माणसं दिसू द्या ना, मी कुठे बघू, मी चेहरे वाचल्याशिवाय मला बोलता नाही येत. हा माझा हे आहे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणा किंवा काय म्हणतात स्ट्रॉंग पॉइंट म्हणा. माझं म्हणण्यापेक्षा देवाने असं एक वरदान मला दिलंय की समोरची दिसायला लागले की मला वाचा फुटायला लागते. पुस्तकं वाचलेली पुस्तकं माझ्या येतात बाहेर सगळी तोंडातून जेव्हा मी समोरच्यांचे चेहरे बघते. अशी दिसा जरा मला. सगळ्यांनी स्वतःची व्हिडिओ ऑन करा. मी सगळ्यांना बघू शकते. कुठे प्रवासात असाल, जिथे कुठे असाल, छान दिसताय की सगळेजण. काय हरकत आहे व्हिडिओ ऑन करायला? व्हिडिओ ऑन करा आणि बसा. नाहीतर तुमचं हे गीता सेशन तुम्हाला वाटतं आम्ही यावं म्हणून आम्ही आलोय, तुम्हीच व्हिडिओ ऑन करा, तुम्हीच काय बघा बोलायचं ते बोला आणि तुम्हीच शटडाऊन करून तो घरी निघून जा. असं नको ते. हा एकल्याचा खेळ नाहीये. येस सगळे दिसत आहेत मला तुमच्या बरोबर कोण आहेत ते. तर अर्जुन आता असं वाटतंय ना काहीतरी बोलते म्हणून, कोणावर तरी बोलते. अर्जुन एवढा मोठा वीर होता की जेव्हा तक्षक नागाने गायींचं अपहरण केलं त्यावेळेस अर्जुन एकटा गेलेला होता. गोग्रास ग्रहणाच्या वेळेस अर्जुन एकटा गेलेला आणि एकट्या अर्जुनाने तक्षकाच्या विरुद्ध लढून सगळ्या गायींची मुक्तता केली होती. एवढा अर्जुन वीर आहे की द्रुपद राजाच्या विरुद्ध जेव्हा युद्ध छेडलं गेलं होतं तेव्हा द्रुपद राजाच्या बाजूने लढायला, आपण म्हणतो ना की द्रुपद राजा पांडवांना कसा ओळखतो, त्याने स्वयंवरामध्ये, द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये पांडवांमधल्या अर्जुनाने द्रौपदीला जिंकावं अशी इच्छा मनात का धरतो द्रुपद राजा? कारण अर्जुनाने त्याच्या पूर्वी द्रुपद राजाच्या बाजूने युद्ध खेळलेलं आहे आणि ते युद्ध अर्जुनाने, म्हणजे सर्व पांडव होते पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा होता तर अर्जुनाचा होता. इतका अर्जुन महान पराक्रमी आहे. तर तो अर्जुन इथे येऊन गलितगात्र होतो. का गलितगात्र होतो? त्याला त्याचे समोर आप्तेष्ट त्याला समोर दिसत आहेत. विनोबा भावे म्हणतात की जर अर्जुनाच्या समोर त्याचे आप्तेष्ट नसते, इतर कोणते लोक असते, तर अर्जुनाने सगळ्यांची मुंडकी अशी छाटली असती जशी झाडावरची फळं तोडून पडतात. झाडावरची फळं दगड मारून जशी आपण पाडतो आणि ते टपाटप खाली पडतात, अगदी त्याप्रमाणे अर्जुनाने सगळ्यांची मुंडकी छाटली असती. पण अर्जुन इथे असं करत नाहीये कारण त्याला समोर सगळे आप्त स्वकीय दिसत आहेत. आणि ते त्याला केव्हा दिसत आहेत? आपल्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपल्याला जाणवेल की एक श्लोक असा आहे जिथे अर्जुन विनंती करतोय भगवंताला की चल भगवंता, आता तो रथ ने आणि युद्धभूमीच्या मधोमध उभा कर. याच्यामध्ये खूप मोठं गूढ आहे. लोक असं म्हणतात, काही विद्वान मंडळींचं असं म्हणणं आहे की खरी गीता कुठून सुरू होते? 2रा अध्याय त्यातला 11वा श्लोक, इथून खरी गीता सुरू होते.
इथून खरी गीता सुरू होते. कृपया सगळ्यांनी म्यूटवर जा प्लीज, मला सतत विनंती करायला लावू नका. सगळ्यांनी म्यूटवर जा. थँक्यू सो मच. अर्जुन जेव्हा म्हणतो की मधोमध रथ उभा करा, इतर विद्वानांचं मत असं आहे की खरी गीता 2ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून सुरू होतीये. पण मी असं म्हणेन किंवा मला असं वाटतं जेव्हा मी पहिल्यापासून श्लोक वाचते किंवा विनोबा भावेजींचं पण असंच मत आहे आचार्यजींचं की पहिल्या शब्दापासून गीता महत्वाची आहे. कारण कोण कसा आहे हे कळल्याशिवाय त्याच्या मनातल्या भावना आणि मग त्याच्या कृती करण्याचं कारण तेव्हाच कळू शकतं जेव्हा कोण कसा आहे हे आपल्याला कळेल. यासाठीच आपण दुर्योधनाला समजून घेण्याचा एवढा अटापिटा केला. तर अर्जुन जेव्हा म्हणतो रथ मधोमध ठेवा, तेव्हा हा नुसता श्लोक नाहीये. गीतेतला प्रत्येक शब्द आणि शब्द ते 700 श्लोक प्रत्येक शब्द शब्द तत्वज्ञान सांगता आहे. अर्जुन जेव्हा म्हणतो रथ मध्ये उभा करा, त्याच्या मागे सुद्धा भयंकर मोठं तत्वज्ञान आहे. याच्यावरती सुद्धा बोलणारी 2-2, 3-3 दिवस बोलणारी लोक आहेत. त्याच्या मागचा आशय काय आपण थोडक्यात समजून घेऊया. रथ मध्ये मधोमध उभा का करायचा, याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ असा होतो, श्रोते हो तुम्ही इमॅजिन करा, आपण कुठल्याही एका श्रेणीचे असतो, कुठल्याही एका पक्षाचे असतो. श्रेणी कुठलीही एक श्रेणी, उजव्या बाजूची श्रेणी, उजव्या बाजूची विचारसरणी किंवा डाव्या बाजूची विचारसरणी. आता उजव्या बाजूची विचारसरणी म्हणजे कोण, जे हिंदुत्व 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 करतात ते. डाव्या बाजूची विचारसरणी कोणती, द सो कॉल्ड सेक्युलरिझम. बरोबर आहे. याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप चांगलं माहितीये, कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त माहितीये. तर राजकीय पक्षांमध्ये असं बोललं जातं की हा माणूस उजव्या बाजूचा आहे, हा माणूस डाव्या विचारसरणीचा आहे. ठीक आहे. आपण प्रत्येक माणसं कुठल्या तरी एका विचारसरणीची असतो. चला, तो खूप मोठा मुद्दा आहे, तिथून बाहेर पडूया. आपण घरामध्ये सुद्धा अनेको चॉईसेस असतात. आपण कुठल्या तरी एकाच पक्षात उभे असतो. कोण जर भांडत असतील तर नाही बाबा तू बरोबर आहेस, नाही तू चुकीचा आहेस, आपण एका पक्षामध्ये उभे असतो. कुठलीही गोष्ट करायची असेल आयुष्यात तर आपण निर्णय कसा घेतो की हे बरोबर आहे, मला ना हे असंच आवडतं, मी असंच करणार. आपण दुसऱ्या पक्षाचा विचार करत नाही. ऑब्झर्व करा, कधी पण ऑब्झर्व करा. आता जर निवडणुका चाललेत ना तर काही लोक एकदम मोदी 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 करत असतील, काही लोक एकदम गांधी 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 करत असतील. ठीक आहे. आपण कुठल्या तरी एकाच पक्षाचे असतो. पण याच्याही पलीकडे अजून 3ऱ्या टाईपची लोक असतात की जी काय करतात, ना या पक्षाचे असतात ना या पक्षाचे असतात. ते सुवर्ण मध्ये साधत असतात, दोन्हींमधल्या चांगल्या गोष्टींचा आविर्भाव करत असतात, दोन्हींमधल्या चांगल्या गोष्टींचा सहभाग करून घेत असतात. याचाच अर्थ काय आहे, रथ मधोमध उभा करणे म्हणजे दोन्ही पक्ष समजून घेणे. दोन्ही पक्ष समजून घेणे. ऑलवेज रिमेंबर, इथून पुढे आयुष्यभर एक होमवर्क करायचा. कुठला होमवर्क करायचा, जेव्हा जेव्हा समोर येईल. आत्ताची दिवसाची सुरुवात झालेली आहे, इथून पुढे दिवसभर ऑब्झर्व करा. आपलं मन ना कुठल्या तरी एका बाजूला कलत असतं, म्हणजे 50% 50%, पण आपण 51% एका बाजूला कलत असतो. लक्षात ठेवा स्वतःवरती, मनावरती लक्ष ठेवा, बुद्धीवरती लक्ष ठेवा. मन कुठे जातंय, 51% एका बाजूला जात असतं, भले दुसऱ्या बाजूला 39%. द पर्सेंटेज मे व्हॅरी, पर्सेंटेज बदलू शकतात, पण आपण एका बाजूला उभे असतो. अर्जुन ज्या वेळेस म्हणतो रथ मध्ये उभा करा, त्यावेळेस आयुष्यातलं सगळ्यात मोठं युद्ध किंवा असं म्हणता येईल की हे महायुद्ध म्हणतात ना आपण, पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध, तसं हे त्या काळचं हे महायुद्ध होत असताना अर्जुन म्हणतोय एवढं मोठं युद्ध आहे ज्यामध्ये मला सिंहाचा वाटा उचलायचा आहे, त्याच्या आधी मला बघू तरी दे की दोन्ही पक्षांमध्ये कोण आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण गोष्टी करत असताना आपण मधोमध उभं राहावं. अगदी आपला रथ, मनाचा रथ, मनोरथ आपलं मधोमध उभे करावं आणि बघावं कुठला पक्ष बरोबर आहे, हा पक्ष बरोबर आहे की तो पक्ष बरोबर आहे. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली असेल, पण तिचे आई वडील जर नाही म्हणत असतील तर तिने आधी मधोमध उभं राहावं. असं मधोमध सिच्युएशनच्या मधोमध उभं राहावं की हा मुलगा, हे त्याचं करिअर, ही त्याची घरची मंडळी आणि ही माझी घरची मंडळी. तो माझ्यासाठी एवढा मागे का लागलाय किंवा तो माझ्यासाठी एवढे प्रयत्न का करतोय, तिथे काही कमी आहे का हे तपासून बघावं. माझे घरचे नाही म्हणतायत म्हणजे त्यांना काही तिथे त्रुटी दिसत आहेत का ते तपासून बघावं. मध्ये आपल्याला काय वाटतंय, मला योग्य काय वाटतंय ते तपासून बघावं. मी तर आयुष्यामध्ये ही प्रॅक्टिस केलेली आहे, म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग देत नाही, कारण अशा पर्सनल गोष्टी बोलल्या जातात. अशी प्रॅक्टिस अजूनही करते. ज्या वेळेस डिसिजन घेता येत नाही ना तेव्हा ना असे 2 कॉलम बनवायचे, का करावं आणि का करू नये.
का करावं, एखादी गोष्ट का करावी आणि का करू नये, असे मुद्दे लिहून काढायचे आणि ज्या बाजूला मुद्दे जास्त येतील ना तो आपण निर्णय घ्यावा. ठीक आहे. अर्जुन ज्यावेळेस रथ मध्ये उभा करा म्हणतो त्यावेळेस तो थर्ड पर्सन द्रष्टा म्हणून ऑब्झर्व करतोय की कौरव आहेत, पांडव आहेत. कौरव आहेत तर जे लहानपणापासून ज्यांनी मला साथ दिली ते माझ्या समोर उभे आहेत. तो जेव्हा ऑब्झर्व करतो, ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्या मनामध्ये हा विषाद निर्माण होतो, हे दैन्य निर्माण होतं, हे दुःख निर्माण होतं, हा मोह निर्माण होतो. संपूर्ण गीता असं म्हणतात की संपूर्ण गीता ही मोह निवारण करण्यासाठी आहे. श्रोते हो, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आत्ता या क्षणी मला वाटतंय की मला भगवंताचं नाव घ्यायचंय, मला वारी करायला खूप आवडते, मग मी कायम वारी का करू नये, आता या क्षणी उठावं आणि मी नर्मदा परिक्रमेला निघून जावं, मग मी पंढरपूरची वारी करावी, सतत वाऱ्या करत राहावं. काय धर्मशाळा कमी आहेत भारतामध्ये? सतत करत राहावं. पण नाही करू शकत. तुमच्यातलीही बरीचशी लोक आहेत, बरीचशी लोक चिडल्यावरती म्हणतात मी जातो, मी निघून जातो, मी गोंदवल्याला निघून जातो, मी सज्जनगडावर जातो, मी पंढरपूरला निघून जातो, मी धर्मशाळांवरती जगेन. पण आपण निघत नाही. का नाही निघत? कुठल्या ज्या अदृश्य बेड्या असतात ज्यांनी आपल्याला जकडून धरलेलं आहे त्या बेड्या असतात मोहाच्या बेड्या. कुठल्या बेड्या असतात? मोहाच्या. जर मी गेली तर माझ्या बाळांचं काय होणार, जर मी गेली तर माझ्या घरच्यांचं काय होणार, माझी ही जबाबदारी आहे, या जबाबदारीचं काय होणार, हा जो मोह आहे ना, हा मोह आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या मनामध्ये ज्याने दाटलेला आहे, या मोहाने आपलं अंतःकरण, आपलं जीवन, आपले विचार, आपले निर्णय, आपला प्रत्येक क्षण या मोहाने ग्रासलेला आहे. कर्म करण्यापासून आपल्याला अडवत आहे. जर असं कर्म करण्यापासून जर तुम्ही स्वतःला अडवलं असतं तर तुम्ही या सेशन मध्ये येऊन बसला नसतात. आणि असं मोहाने जर मला अडवलं असतं तर हे गीता सेशन घेण्याचा मी कधी निर्णय घेऊ शकली नसती. तर हा मोह निवारण्याचं कार्य भगवंत करत आहेत. तर तो अर्जुन रथ मधोमध घेऊन न्या म्हणतोय, युद्धभूमीच्या मधोमध न्या असं म्हणतोय. त्या अर्जुनाच्या पंक्तीला आपल्याला बसायचंय आणि आपल्याला ही गीता श्रवण करायचे, भगवंताने सांगितलेलं तत्वज्ञान श्रवण करायचंय. त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा येतो, अहो अर्जुनाची पंक्ती. ज्ञानेश्वर महाराज या अर्जुनाच्या पंक्तीचं फार सुंदर वर्णन करतात. अहो अर्जुनाची पंक्ती जे परिसनया योग्य होती, माऊलींची ओवी आहे. अहो अर्जुनाची पंक्ती जे परिसनया योग्य होती, ती ही कृपा करुण संती अवधान द्यावे. माऊली काय म्हणतायत? अर्जुनाच्या पंक्तीला योग्य झालेले तुम्ही सगळे संतजन एकत्र आले आहात, त्यांनी कृपा करून इथे अवदान द्या, असं ज्ञानेश्वर माऊली याचं वर्णन करतात. तर आताच इथून पुढचं जे तत्वज्ञान आहे ते श्रीकृष्ण सांगत आहेत. तर याचं महत्व काय आहे, का गीता महत्वाची आहे? तुम्ही म्हणाल ताई पहिल्या लेक्चर पासून सांगताय, पण हे कधी ना कधी सारखा उच्चाराचा होत राहणार आहे. आतापर्यंतचे ग्रंथ, भारतीय संस्कृतीतले आतापर्यंतचे ग्रंथ, उदाहरणच द्यायचं झालं तर वेदव्यासांनी जे भागवत सांगितलं परीक्षिती राजाला, ते कसं सांगितलं? परीक्षिती राजाचं मरण जवळ आलेलं, चला तो पण घाईत होता, पण झाडाखाली बसले. इथं शुक महामुनी वगैरे सर्वजण उपस्थित होते, शुकाधिक सर्व उपस्थित होते. त्या सगळ्यांसमोर बसून वेदव्यासांनी भागवत सांगितलं. त्याच्यानंतर याच्या पूर्वी सुद्धा अनेको ग्रंथ रचले गेले. ते कसे सांगितले गेले? कोणतरी गुरु झाडाखाली बसायचा, छान पैकी बसून आपल्या शिष्यांना ग्रंथ सांगायचा, तत्वज्ञान सांगायचा. ठीक आहे. याच्या पूर्वी सुद्धा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन असे एकत्र भेटले असतीलच की नाही? आपल्या सगळ्यांना माहितीये सुभद्रेची अंगठी, जसं भगवान श्रीकृष्णाने सुभद्रेचं रूप घेतलं, सुभद्रेचं रूप घेऊन अर्जुनाला जाऊन भेटला आणि त्याच्याबरोबर बायकोचे डायलॉग्स त्याने बोलून दाखवले होते. असे अनेक क्षण आहेत जिथे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दे वेअर सो रिलॅक्सली बसलेले असायचे, छान गप्पा मारायचे. पण त्यावेळेस सुद्धा भगवंताने अर्जुनाला गीता नाही सांगितली. त्यावेळेस सुद्धा भगवंताने त्याला असं नाही सांगितलं की अर्जुना बस, तुला मी तत्वज्ञान सांगतो, तुला माहितीये हा देह काय आहे, तुला माहितीये हा आत्मा काय आहे, तुला माहितीये आपण जन्माला का आलोय, तुला माहितीये का जे माझ्याकडे तत्वज्ञान आहे ते सूर्यापासून नारद मुनींपासून सगळ्यांपासून माझ्यापासून आता ते तुझ्याकडे जाणार आहे, तुला माहितीये का हे तत्वज्ञान काय आहे?
असं अर्जुनाने नाही सांगितलंय. अर्जुनाने हे तत्वज्ञान युद्धभूमीमध्ये सांगितले. तुकाराम महाराज असे एका अभंगात म्हणतात की हे तत्वज्ञान अर्जुनाला जेव्हा युद्धभूमीत सांगितलं, क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा युद्धासारखा आहे. मग त्या युद्धाच्या प्रसंगी आपल्याला काय करायचंय, आपला रथ मधोमध नेऊन ठेवायचंय. म्हणजे काय, आपल्याला थर्ड पर्सनच्या भूमिकेत यायचंय, आपल्याला द्रष्टा म्हणून बघायचंय. आणि त्यानंतर काय करायचंय, कृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान मनामध्ये आणायचंय आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय घ्यायचाय. का त्याच्यानंतर पुढचा निर्णय घ्यायचाय? तुम्ही म्हणाल ताई तत्वज्ञान सांगितलं नसतं तर अर्जुनाने युद्ध केलं नसतं का? असं नाहीये. जर तत्वज्ञान सांगितलं नसतं ना तर कृष्णाचा एवढा अधिकार आहे. लक्षात घ्या, विषय खूप महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णाचा एवढा अधिकार आहे, भगवान श्रीकृष्णाचा अधिकार असा आहे, तो जर म्हणाला असता की हे अर्जुना काय मूर्खपणा करतोयस, युद्धाचा प्रसंग आहे आणि तू हे काय स्वतःच्या मनामध्ये वैराग्य आणून बसलायस, उचल तो गांडीव आणि आधी युद्ध कर, मला दुसरं तिसरं काही माहिती नाहीये. अर्जुनावर जर जबरदस्ती केली असती तर अर्जुनाला युद्ध करावंच लागलं असतं. पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली. याचा अर्थ असा आहे की जेव्हा अर्जुनाने गीता न ऐकता जर युद्ध केलं असतं तर त्याच्या मनामध्ये मी करता आहे अशी भूमिका असती, त्याच्या मनामध्ये मी करता आहे अशी भूमिका असती. आणि जेव्हा अर्जुन गीता ऐकल्यानंतर जेव्हा तो हे समजून घेतो की ही चराचर सृष्टी हे चालवण्याचं कार्य स्वतः ईश्वर करत आहे. कोणता ईश्वर करत आहे? आता विश्वात्मके देवे एने वाग्ययज्ञ तोषावे. आता विश्वात्मके देवे. कोणता देव म्हणतायत माऊली? विश्वात्मक देव. ना कृष्ण ना राम, कुठला देव नाही. कुठला देव? विश्वात्मक देव. जी चेतना आहे तो देव हे माझ्याकडून करून घेतोय. हे माझ्याकडून करणं अपरिहार्य आहे. मी फक्त कटपुतली आहे. माझ्या हातून कर्म होत आहेत, ती मी करत नाहीये. हा करतेपणा तेव्हा जेव्हा त्याचा बाजूला सरतो त्यावेळेस जेव्हा अर्जुन युद्ध करतो ना, त्या युद्धामध्ये आणि जर गीता न ऐकता केलेल्या युद्धामध्ये जमीन आणि आसमंताचा फरक आहे. हा सूर्य आणि हा चंद्र इतका फरक त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे श्रोते हो, तुम्ही सगळे इथे येऊन बसलेले आहात. ही गीता जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या अंतःकरणाची भूमिका, रोज तुम्ही गीता ऐकत नसता, आता ही तुम्ही 29-30 जण सोडलात तरी एवढी करोड जनता बसलेली आहे, एवढी करोड जनता जगते आहे. सगळेच जण जगत आहात. काहींना गीता तत्वज्ञान माहितीही असेल पण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. ते सुद्धा आयुष्य जगतात, ते सुद्धा चपाती भाजी बनवतात, खातात, ते सुद्धा पैसा कमवतात, मुलं जन्माला घालतात. पण ते गीता न ऐकता ते करणं आणि गीता समजून घेऊन अध्यात्माच्या भूमिकेवरून ते करणं, याला जमीन आसमंताचा फरक आहे. एवढा फरक लक्षात घ्या. त्यामुळे गीता जेव्हा भगवंत सांगतात, सगळ्यात पहिला मुद्दा कोणता? पहिला मुद्दा आहे की अर्जुन का आहे, त्या कारणांमुळे, जी कारण आपण पुढे जाऊन बघणार आहोत, त्या कारणांमुळे अर्जुन आहे जो भगवंताला अत्यंत प्रिय आहे. तो अर्जुन. दुसरा मुद्दा, भगवंताला म्हणतो की रथ माझा मधोमध नेऊन ठेव. तो स्वतः द्रष्टाच्या भूमिकेत जातो, थर्ड पर्सन म्हणून सिच्युएशन अनालाइज करून घेतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, भगवान श्रीकृष्ण ही जी गीता सांगत आहेत ती युद्धभूमीमध्ये सांगत आहेत, शांततेच्या काळात सांगत नाहीयेत. कारण आपलं जीवन सदैव धगधगत आहे, सदैव युद्धाने व्याप्त आहे. हे आपलं जीवन युद्धाने व्याप्त असलेलं जीवन जर आपल्याला जिंकायचं असेल, जर आपल्याला युद्ध जिंकायचं असेल, जर आपल्याला आपली मनोभूमी जिंकायची असेल तर ती गीता आपल्याला सुद्धा अशी धगधगत्या काळातच ऐकावी लागेल. हा याचा अर्थ आहे. हे 3 मुद्दे आपण आज बघितले. तर हे जे मुद्दे सांगितले जातात ना, जर कोणाला शक्य असेल ना तर त्यांनी ते मुद्दे लिहून ठेवत चला. कारण बरेचसे मुद्दे नकळत सुचलेले असतात आणि तसे बोलले जातात. तर तुम्ही लिहून ठेवले तर ते तुम्हा सर्वांसाठी बरं पडेल. तर आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे आणलेलं आहे की महाभारत हा ग्रंथ, त्याच्यामध्ये गीता नेमकी कुठे आहे. हे असे खंड, ठीक आहे, एवढे जाड आहे ते खंड. बघा एवढे जाड आहे ते खंड. असे 8 खंड मिळतात. किती? 8 खंड. बरं, 8. हे कोणी लिहिलेलं आहे? भालवा केळकर. हे भालवा केळकर यांनी लिहिलेलं महाभारतावरची ही टीका आहे, किंवा असं म्हणा की ट्रान्सलेशन केलेलं आहे थोडक्यात. तर ही महाभारताची टीका, याच्यामधली 18 पर्व एकूण त्यांनी या 8 खंडांमध्ये आणलेली आहेत. आणि त्यातलं एक पर्व आहे ते म्हणजे भीष्म पर्व.
त्यातलं एक पर्व आहे ज्याचं नाव आहे भीष्म पर्व, आणि त्या भीष्म पर्वामध्ये ही गीता येते. मी तुम्हाला एकदा अनुक्रमणिका दाखवते याची. याचा जो प्रस्तावना आहे ना, प्रत्येक खंडाला प्रस्तावना आहे. या खंडाची प्रस्तावना ताई 96 पानाची आहे. या खंडाची खंड क्रमांक आहे हा खंड क्रमांक आहे 4. हा खंड क्रमांक आहे 4. असे प्रत्येक खंडाची प्रस्तावना आहे. या खंडाची प्रस्तावना आहे 96 पानाची, 96 पेजेसची फक्त प्रस्तावना आहे बरं का. म्हणजे प्रस्तावना जरी प्रत्येक खंडाच्या वाचत गेल्या तरी तुम्हाला किती दिवस लागतील विचार करा. आपल्याला किती दिवस लागतील नुसत्या प्रस्तावना वाचायला. आणि ही आहे याची अनुक्रमणिका. ताई अनुक्रमणिका सुद्धा याची अक्षरशः ना जवळजवळ एक 8-9 पाने याच्या अनुक्रमणिकेतच जातात. पण अनुक्रमणिका अत्यंत सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये येतं भीष्म पर्व. भीष्म पर्व, आणि त्या प्रत्येक पर्वामध्ये अध्याय आहेत. आणि या भीष्म पर्वातल्या 25वा अध्याय, या भीष्म पर्वातला 25वा अध्याय, त्या 25व्या अध्यायापासून पुढे 42व्या अध्यायापर्यंत, 25व्या अध्यायापासून 42, प्रत्येक अध्याय छोटे छोटे अध्याय आहेत. 25व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत ही गीता येते. अँड लेट मी शो यू ही गीता कशी दिसते ऍक्च्युअल महाभारतामध्ये. ही गीता अशी दिसते. अतिशय सुंदर आहे हे. म्हणजे हा संपूर्ण संच एक 6 ते 7 हजाराला मिळतो. 6 ते 7 हजार याची किंमत आहे. असे कितीतरी पैसे जातात हो. तुम्ही म्हणाल ताई आमचं 1 ग्रॅम सोनं येईल तेवढ्यात, ज्याची किंमत पुढे जाऊन वाढेल. तर मला सांगू द्या, 1 ग्रॅम सोन्याची किंमत एवढी वाढणार नाही. पण हे जर तत्वज्ञान आपण आपल्या मुलाबाळांना आणून दिलं ना, म्हणजे नुसतं त्यांनाच नाही, आपण सुद्धा आणून ते वाचलं ना, तर त्याची किंमत एवढी आहे की या लोकातच नाही, आपण मेल्यानंतर परलोकात सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल. पुन्हा कोणीतरी अनम्यूट केलेलं आहे, तर कृपया म्यूटवर जा. कृपया म्यूटवर जा. याचे फोटोग्राफ्स काढून पाठवते मी. याचे फोटोग्राफ्स काढून पाठवते मी. तर ही गीता अशी छान दिसते, अतिशय सुंदर दिसते. आता जे मी तुम्हाला सांगितलं की ग्रहणाचा काळ होता, ज्यावेळेस तक्षकाने गायींचं अपहरण केलं होतं आणि अर्जुनाने संपूर्ण जाऊन ते युद्ध करून त्याच्याबरोबर गायींना सोडवलं होतं. त्या सगळ्या गोष्टी महाभारतामध्ये इत्यंभूत रीतीने छान पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. मी जेव्हा तुम्हाला म्हटले की दुर्योधनाला विदुराने समजावलेलं आहे, दुर्योधनाला भीष्मांनी समजावलेलं आहे, तर ते त्यांचे संवाद ना अक्षरशः वाचले बरं का. मी त्याचं सार तुम्हाला मी सांगितलं, पण ते संवाद मी वाचले. अतिशय काकुळतीला येऊन भीष्म असतील किंवा विदुर असतील दुर्योधनाला समजावत असतात. अतिशय काकुळतीला येऊन छानपैकी त्यांचे संवाद लिहिलेले आहेत. किंवा अज्ञातवासामध्ये, कृपया सगळ्यांनी म्यूटवर जा. अज्ञातवासामध्ये जेव्हा अज्ञातवासात होते, जेव्हा भीमाने काय काय रूप धारण केलं होतं, द्रौपदीने कुठलं दासीचं रूप धारण केलं होतं, किंवा भीमाने आचार्याचं रूप कुकचं रूप धारण केलेलं होतं, अर्जुनाने स्त्री रूप धारण केलेलं, नकुल सहदेवांनी घोड्यांची काळजी घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टी ना अत्यंत सुंदर रीतीने महाभारतामध्ये दिलेले आहेत. हे 8 खंड एकूण मिळतात. मला तुम्हाला गीता दाखवायची होती की माणसांना असं वाटतं की काय गीता, एवढेसे श्लोक, एवढंसं पुस्तक कुठेतरी मिळतं. नो माय डिअर, ते पुस्तक म्हणजे आपलं म्हणतात ना उपनिषद आहेत. गीता हे ज्ञानेश्वरी हे उपनिषद आहे, गीता ही एक उपनिषद आहे. हे का म्हटलं जातं? आपलं एवढं विशाल वाङ्मय आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, एवढं विशाल वाङ्मय आहे. त्या वाङ्मयामधून आपल्याला गीता अशी मिळते जसं काही एखादं टोपभर दही असावं आणि कोणीतरी ते छान घुसळावं आणि मग त्याच्यावरती असं लोणी यावं ना, अगदी त्याप्रमाणे एवढ्या विशाल काय अशा वाङ्मयातून, नुसतं महाभारत म्हटलं तरी 8 खंड आहे तो, एवढ्या विशाल वाङ्मयातून ती अशी गीता वरती आलेली आहे की एंटायर महाभारतातून तुम्ही काय शिकू शकता, तर तुम्ही ती गीता शिकू शकता. अशी ही गीता. आणि त्या गीतेवरती ज्ञानेश्वर माऊलींनी 9300 ओव्या लिहिल्या. आणि त्या 9000 ओव्यांना चाळून म्हणजे गीतेमध्ये तत्वज्ञान सांगितलं, आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, त्या तत्वज्ञानाला
त्या तत्वज्ञानाला एक्सप्लेन केलं ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्याला चाळून चाळून आपल्या स्वामी स्वरूपानंदांनी, पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी फक्त 108 ओव्यांचं ज्ञानेश्वरी नित्यपाठ आपल्याला दिलं. फक्त 108 ओव्यांचं ज्ञानेश्वरी नित्यपाठ आपल्याला दिलं, ज्याच्यामध्ये ही प्रार्थना सुद्धा येते. तर ही प्रार्थना तुम्ही सर्वजण वाचत असाल अशी मी अपेक्षा करते की तुम्ही प्रार्थना वाचत असाल. ते 108 अभंग ज्याचं मी आता कंपायलिंग करायला सुरुवात केली आहे, सुरुवात झालेली आहे, बट ते अजून कंप्लीट नाही झालंय. तर तुम्हाला पुढच्या लेक्चरला ना आपण 108 जे ओव्या आहेत, ज्या स्वतः स्वामी स्वरूपानंदाने 108 ओव्या, 108च का, त्या ओव्यांबद्दल आपण बोलणार आहोत. तर स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ का लिहिला याचं कारण, त्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट येते. ती गोष्ट अशी आहे की स्वामी स्वरूपानंद यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. कारण स्वामी स्वरूपानंदांच्या मनावरती सगळ्यात जास्त पगडा होता तो कोणाचा होता? विनोबा भावे आणि गांधीजी. विनोबा भावे आणि गांधीजी यांच्या विचारांचा पगडा स्वामी स्वरूपानंदांवरती होता. तर स्वामी स्वरूपानंदांनी तुरुंगवास भोगला, सगळं केलं, पण अचानक त्यांची प्रकृती इतकी खाली गेली की त्यांना बसणंही शक्य नव्हतं. मग त्यांना स्वतःच्या गावी यावं लागलं, रत्नागिरीला यावं लागलं, पावसला पुन्हा एकदा यावं लागलं. आणि तिथून पुढे स्वामी स्वरूपानंद यांची काळजी कोणी घेतली? तर एक देसाई नावाचा परिवार होता, ज्यांनी स्वामी स्वरूपानंदाची इत्यंभूत काळजी घेतली, स्वामींची इत्यंभूत काळजी घेतली. आजही तो परिवार आहे, त्यांचे वंशज आहेत. तर ज्या वेळेस स्वामी आले, एकूण 40 वर्ष स्वामी स्वरूपानंद अशा बेड रिडन अवस्थेमध्ये होते आणि 40 वर्षामध्ये त्यांनी माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती, अमृतानुभवावरती, चांगदेव पासष्टीवरती, हरिपाठावरती, प्रत्येक वाङ्मयावरती स्वामी स्वरूपानंदांनी स्वतः वाङ्मय रचलं आहे. आणि वाङ्मय विशारद होते. इतकं मोठं शिक्षण होतं की ते स्वतः इतके शिकलेले होते की ते स्वतः वाङ्मय विशारद होते. सगळ्या प्रकारचं वाङ्मय त्यांनी स्टडी केलं होतं, अभ्यास लिहिलं होतं. आणि असे स्वामी स्वरूपानंद ज्यावेळेस अंथरुणाला खिळले त्यावेळेस देसाई परिवारांनी त्यांना साथ दिली, त्यांची काळजी घेतली. ज्या वेळेस ते बेड रिटर्न होते त्यावेळेस देसाई परिवारापैकी एक मुलगी, लहान मुलगी, जिचं लग्न झालं लहानपणी आणि एक थोडी ती तरुण वयात येत होती, त्यावेळेस तिच्या पतीचं निधन झालं आणि ती मुलगी पुन्हा एकदा स्वतःच्या माहेरी आली, म्हणजे पावसला आली. तर पावसला आल्यानंतर, म्हणजे ती देसाई परिवाराची कन्या होती, ती स्वतःच्या माहेरी आली. पावसला आल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये आता करण्यासारखं जास्त काही नव्हतं. मग तिला ज्ञानेश्वरी वाचायचा सल्ला मिळाला, ज्ञानेश्वरी वाचायची प्रेरणा मिळाली. कोणाकडून? स्वामी स्वरूपानंद यांच्या सहवासातून. स्वामींकडे अनेक लोक यायचे, त्याच्यामधून तिला वाटायचं की आपणही ज्ञानेश्वरी वाचावी, आपणही अध्यात्म करावं. मग ती स्वामींजवळ अशी भाक करते, स्वामींजवळ अशी इच्छा व्यक्त करते की ही ज्ञानेश्वरी मी वाचायचा प्रयत्न करतेय पण ती मला कळत नाहीये, तर ती तुम्ही मला समजावून सांगा. तर त्या मुलीला ज्ञानेश्वरी समजावून सांगायची म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा मराठीमध्ये अभंग स्वरूपात आणली, ज्याला आपण अभंग ज्ञानेश्वरी असं म्हणतो. स्वरूपानंदांच्या वाङ्मयातलं सगळ्यात मोठं वाङ्मय म्हणजे अभंग ज्ञानेश्वरी हे आहे. तर ती अभंग ज्ञानेश्वरी तेव्हा रचली गेली. त्यानंतर देसाई परिवारातली दुसरी मुलगी ज्या वेळेस ती माहेरपणाला येते, ती गरोदर असते, ती माहेरपणाला येते. आता ती गरोदर आहे, माहेरपणाला आली आहे, तिची डिलिव्हरी झाली, तिची प्रसूती झाली, तिला मूल झालं. आता मूल झाल्यानंतर तिला एवढी कामं असायची, पण त्या कामानंतर सुद्धा तिला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा व्हायची. ती बोलायची की तुम्ही एवढी अभंग ज्ञानेश्वरी रचली, पण ती ज्ञानेश्वरी वाचायला मला एवढा वेळ नाहीये, तर माझ्यासाठी काहीतरी तुम्ही मला सांगा. तर त्यावेळेस म्हणतात ना, कृपाळू उदार असे हे संत असतात. तर त्या संताच्या मनाने, स्वामी स्वरूपानंदांच्या संत मनाने त्या मुलीसाठी अत्यंत छान रीतीने, विचारपूर्णतेने 108 ओव्या त्या ज्ञानेश्वरीच्या ज्या काढल्या ना, ती म्हणजे
आपली नित्य पाठाची ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही म्हणाल ताई त्यात काय अवघड आहे, रोज ज्ञानेश्वरी वाचायला बसल्यावरती मी कीर्तनकार आहे तर मी सुद्धा काही ओव्या लिहून काढतो. त्या अशा सहज काढलेल्या ओव्या नाहीयेत, त्याचा एक सिक्वेन्स आहे. आधी काय करावं, आधी आपण थोडासा ताकभात, आधी थोडासा तूप भात खावा, ताटामध्ये वाढल्यावर तूप भात खावा, मग आपण पोळीला हात घालावा, मग आपण शेवटच्या भाताला हात घालावा आणि शेवट आपण जेवणाचा ताकभाताने करावा आणि मग काहीतरी गोड खावं. ही जशी एक सिक्वेन्स ठरलेली आहे ना, अगदी त्याप्रमाणे त्या ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये सुद्धा सिक्वेन्स ठरलेली आहे की आधी नमन आहे, मग कुठली कर्म करायची, मग ती कशी करायची, एका सिक्वेन्सने ती आहे. तर ते कंपायलिंग करायला मी घेतलेलं आहे. तर पुढच्या सेशन पासून आपण ते एक्सप्लेन करू की ज्ञानेश्वरी नित्यपाठ त्याच्यामध्ये कुठल्या सिक्वेन्सने ती रचलेली आहे. ठीक आहे, तर हे झालं ज्ञानेश्वरी नित्यपाठाबद्दल. तर हे सगळं जे मी बोलते ना, तुम्हाला वाटत असेल की मी माझं टार्गेट कम्प्लीट करते का, G3 गीता, ग्रंथ आणि गोष्ट, असं नाहीये श्रोते हो. ते का निवडले, ह्या तीनच गोष्टी का निवडलेल्या आहेत, जर मला बोलायचं असेल तर मला आपल्या संपूर्ण वाङ्मयाला बघावं लागणार, अभ्यासावं लागणार आणि ते तुमच्यापर्यंत पोचवावं लागणार आहे. गीता केव्हा समजेल, ज्या वेळेस आपल्या मनाच्या पात्राला एक वंगण लागलेलं असेल, एक ऑइलिंग झालेलं असेल. ते ऑइलिंग विचारांचं असेल तर ते विचार कुठून येतील, ते ग्रंथातून येतील. मग ते पक्के करण्यासाठी त्यांना आपण नॉर्मल लँग्वेज मध्ये सांगितलं पाहिजे. मग नॉर्मल लँग्वेज कुठली असेल, तर ती नॉर्मल लँग्वेज म्हणजे गोष्ट असेल. इतकं साधा आणि सोपा विचार मी केला आहे. ठीक आहे, तर या गोष्टींना सिरियसली घ्या. ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न करा. मी एक फोन नंबर, आता आपलं सेशन संपल्यानंतर एक फोन नंबर आपल्या ग्रुपवरती टाकते. तर तो फोन नंबर कुठला आहे, स्वामी स्वरूपानंद, त्यांचे शिष्य स्वामी माधवनाथ, आणि माधवनाथ यांची गुरु भगिनी म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्याच ते शिष्य आहेत ताई सुषमाताई. तर डॉक्टर सुषमाताई वाटवे या स्वरूपानंदांच्या शिष्या, पण ज्यांना संपूर्ण मार्गदर्शन स्वामी माधवनाथांनी केलंय. तर त्या सुषमाताई, त्यांचं केंद्र जिथे पुण्याला चालायचं, तर त्या पुण्याच्या केंद्राचा मी तुम्हाला नंबर देईन. तिथे तुम्ही फोन करायचा आणि ते फोन करून तुम्ही तिथून त्यांचे ग्रंथ, अगदी छोटे छोटे ग्रंथ आहेत, हे बघा एवढे छोटे छोटे ग्रंथ आहेत हे, म्हणजे अगदी तुम्हाला 50, 60, 70, 80 पानामध्ये हे ग्रंथ मिळतील, छोटे छोटे ग्रंथ. त्यांना फोन करायचा आणि ग्रंथ मागवून घ्यायचे. एक 950 रुपयांपर्यंत तुम्हाला सहज एक 20-25 छोटे छोटे ग्रंथ मिळतील, ज्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांची तुम्हाला ही ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा ग्रंथ सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, तर सगळ्यांनी सेशन संपल्यानंतर फोन करा आणि तिथून ग्रंथ मागवून घ्या. मी त्यांना सुद्धा फोन करून सांगेन की आपले काही श्रोते आहेत, आपले काही भाविक आहेत, त्यांना सुद्धा हे ग्रंथ हवे आहेत. तर तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही ज्ञानेश्वरी नित्यपाठ मिळवा. प्लीज ज्ञानेश्वरी नित्यपाठ मिळवा. मी लास्ट टाइमला तुम्हाला एक लिंक पाठवलेली होती, पण लिंक ओपन करून तो PDF वाचायचा, एवढे सगळे कष्ट करायचे, त्यापेक्षा एक तुम्ही ग्रंथ तो मागवून घ्या. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. कसं असतं माहितीये, घरामध्ये कोणाला टीव्ही बघायचा नसतो, म्हणजे जो घरातला कर्ता पुरुष असतो तो म्हणतो मी कधी टीव्ही बघायला, मी तर टीव्ही बघणारच नाहीये, पण तुम्हा सगळ्यांसाठी मी टीव्ही आणून ठेवलेला आहे. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर रिमोट कोणाच्या हातात असतो, त्याच माणसाच्या हातात असतो. बरोबर आहे की नाही? तो म्हणतो बघायचा नाहीये, पण घरात आल्यावरती तो टीव्ही बघितल्याशिवाय, तो क्रिकेट बघितल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याप्रमाणे आता जरी मनात वाटत असेल की अरे बापरे ताई एवढे ग्रंथ कधी वाचत बसायचे, ताई आधीच आम्हाला अध्यात्माच्या भानगडीत पडायचं नव्हतं, त्यात तुम्ही सेशन सोपे करून सांगताय म्हणून आम्ही आलो, त्यात पण आता तुम्ही पुढचं सांगायला लागलाय, ग्रंथ आणा, अमकं करा आणि फलानं करा. मी एवढंच सांगेन, साधी डाळ जरी करायची, वरण जरी करायचं म्हणलं तर कोथिंबीर नसेल तर त्याला चव लागत नाही हो. कोथिंबीर, मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो एवढ्या सगळ्या गोष्टी साध्या वरणाला लागतात हो. तर हे अध्यात्म म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे, तर त्याला साधे ग्रंथ लागू नयेत का? आणि ते ग्रंथ आणण्याची जर आपली ऐपत नसेल तर मला सांगा, मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, पण मला असं वाटत नाही की ज्यांच्याकडे 9-9, 10-10 हजारांचे स्मार्टफोन आहेत आणि जे G3 सेशन अटेंड करतायत त्यांना काही कमी आहे. ठीक आहे, म्हणजे निदान एवढे पैसे तरी असतीलच तुमच्याकडे. तर आपण आपल्या गोष्टीकडे वळूया. सगळ्यांनी सगळेजण बघतायत, वेळेच्या आपण पुढे चाललो आहोत, पण तरी सुद्धा मला माहितीये तुम्ही सगळे एक्साइटेड असाल गोष्ट ऐकण्यासाठी. तर आजची गोष्ट, एक मुलगा होता, अतिशय सिन्सिअर असा मुलगा, म्हणजे तुम्हाला मला सगळ्यांना वाटतं की असा मुलगा असावा, असा छान मुलगा होता. त्याचं दुर्दैव असं की लहानपणीच त्याचे आई वडील वारलेले होते. आता तो मुलगा काय करायचा, खूप मेहनत करायचा.
उदरनिर्वाहासाठी खूप मेहनत करायचा आणि आप्तस्वकीय तर कधीच कोणाचे नसतात हे आपल्या सगळ्यांना माहितीये. आपण सर्व म्हणजे 2-2, 3-3 दिवसातून एकदा तरी हे वाक्य अगदी सुरासकट बोलत असतो, या जगात ना हो कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही, अगदी सूर लावून लावून बोलत असतो. तरी सुद्धा नातेवाईकांकडेच आपण पळत असतो. तर असा तो मुलगा बिचारा, त्याला कुठल्याही नातेवाईकांनी मदत केली नव्हती. तर तो मुलगा, एकच मिनिट, तर तो मुलगा एवढा मेहनत करून जगायचा. त्याला सुदैवाने एक छान दुकानदार भेटले आणि ते दुकानदारांना सुद्धा आपल्या दुकानामध्ये काम करणाऱ्या मुलाची गरज होती. तर त्यांनी त्या मुलाला ठेवून घेतलं. आता तो काय करायचा, दुकानदारांकडे राहायचा आणि छानपैकी शाळेत जायचा, दिवसभर काम करायचा आणि रात्रीच्या वेळेस वेळ मिळाला ना की रात्रीच्या वेळेस तो अभ्यास करायचा. तो इतका गरीब होता की त्याच्या खोलीत सुद्धा वीज नव्हती. तर तो काय करायचा, रात्रीचा मेणबत्त्या लावायचा आणि त्या मेणबत्तींच्या प्रकाशांमध्ये तो अभ्यास करायचा. एक दिवस काय झालं, तो रात्रीच्या वेळेस अभ्यासाला बसला. 4 मेणबत्त्या तो पेटवायचा आणि तो अभ्यास करायचा. तर त्याने 4 मेणबत्त्या पेटवायला घेतल्या. पण झालं असं की काड्याच्या पेटीमध्ये, काड्याची पेटी असते त्याच्यामध्ये एकच काडी होती. तर आता कसं करायचं, पण मेणबत्त्या तर पेटवायचेत. म्हणून त्याने काय मनात विचार केला की चला प्रयत्न करूया, आपण या 4ही मेणबत्त्या एकाच काडीने पेटवूया. म्हणून त्याने काय केलं, कसं तरी प्रयत्न करून त्या एका काडीने 4ही मेणबत्त्या पेटवल्या. तेवढ्यात काय झालं, त्याच्या मालकाने त्याला बोलवलं. म्हणून तो मालकाने कशासाठी बोलवले हे बघण्यासाठी तो बाहेर गेला. आता खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता. तो मालकाकडे गेलेला आहे. तेवढ्यात इथे काय होतं, त्या 4 मेणबत्त्या एकमेकांबरोबर बोलायला लागतात. तर पहिली मेणबत्ती कशी म्हणते की मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे. तर त्या तिघी म्हणतात, तू कोण आहेस. त्या म्हणतात, मी आहे विश्वास, माझं नाव विश्वास आहे. पण तुम्हाला काय सांगू, या जगामध्ये विश्वासाला काहीच महत्व नाहीये. कोणी कोणावरती विश्वासच ठेवायला तयार नाहीये. तुम्ही मला सांगा, आपण एकमेकांवरती तरी एवढा विश्वास ठेवतो का हो? एकदा स्वतःच्या मनाला विचार करून बघावा. म्हणजे असं म्हणायला नको की तुम्ही तुमच्या बायकोवर तरी विश्वास ठेवता का, तो ठेवता की नाही तो तुमचा तुम्ही विचार करा. किंवा बायकोनेही बघायला असा विचार करायला नको की ताई म्हणतायत नवऱ्यावर विश्वास ठेवता की नाही. मला एवढंच तुम्हाला सूचित करायचंय, जवळच्या व्यक्तीवरती सुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवू याची गॅरंटी नाहीये. तर ती मेणबत्ती बिचारी एवढी दुःखी असते, ती म्हणते मी आहे विश्वास, पण या जगामध्ये विश्वासच कुठे दिसत नाहीये मैत्रिणींनो. त्यामुळे माझं इथे तेवत राहून काहीच उपयोग नाहीये, त्यापेक्षा मी विझलेलीच बरी असं म्हणते. आणि ती विश्वास नावाची मेणबत्ती विझून जाते. आता दुसरी मेणबत्ती म्हणते, अरे देवा ही विझली. हिने जसा विचार केला तसेच विचार माझ्याही मनात येत आहेत. माझं नाव आहे शांती. मी तरी कशाला राहू या जगामध्ये, असंही कुठे शांती आहे. जगामध्ये शांती नाहीये, माणसांच्या मनात पण शांती नाहीये. मीही राहून काही फायदा नाहीये, त्यामुळे मीही विझलेलीच बरी. म्हणून ती दुसरी शांती नावाची मेणबत्ती ती सुद्धा विझून जाते, शांतीची ज्योत सुद्धा विझून जाते. आता तिसरी मेणबत्ती म्हणायला लागते की विश्वासही गेला, शांतीही गेली, आता मी राहिली प्रेम. माझं नाव आहे प्रेम, तर मी तरी राहून काय करायचं. असंही या जगामध्ये कोणाप्रती किती प्रेम वाटतं हो. प्रत्येक जण एकाच्याच प्रेमात आहे, ते म्हणजे स्वतःच्याच प्रेमात आहे. प्रत्येक जण स्वतःच्याच प्रेमात आहे, कोणी कोणावर प्रेमच करत नाही. मी तरी राहून काय करू. म्हणून ती तिसरी मेणबत्ती सुद्धा विझून जाते, प्रेमाची ज्योत सुद्धा विझून जाते. तेवढ्यात तो मुलगा येतो, तो दारातून आत येत असतो आणि तो बघतो, अरे बाप रे, 3ही मेणबत्त्या विझल्या, एकच मेणबत्ती बाकी आहे. त्याला एवढं दुःख होतं, माझ्याकडची काडेपेटी त्याच्यामधली सगळ्या काड्या निघून गेल्यात, आता मी सगळ्या काड्या संपल्यात, आता मी काय करू. एकच मेणबत्ती आहे. तर ती मेणबत्ती ती बोलती होते, ती सुद्धा म्हणते की अरे राजा, घाबरू नकोस, रडू नकोस. त्या ज्या 3 मेणबत्त्या होत्या ना, त्यातल्या एकीचं नाव होतं विश्वास, दुसरीचं नाव होतं शांती, तिसरीचं नाव होतं प्रेम. पण तू घाबरू नकोस, मी कधीच विझणार नाही. माझ्या उपयोगाने या तू 3ही मेणबत्त्या लाव. ती तिसरी मेणबत्ती ती स्वतः म्हणते मी कधीच विझणार नाहीये. मला तुम्ही सांगा, त्या मेणबत्तीचं नाव काय असेल? काय असू शकेल त्या मेणबत्तीचं नाव? आशा.
विश्वास. विश्वास नावाची तर मेणबत्ती गेली पहिलीच. आशा. आशा. हा, व्हेरी गुड. त्या मेणबत्तीचं नाव आहे आशा, जी छातीटोकपणे सांगतेय की तीनही मेणबत्त्या जातील, विश्वासही जाईल, प्रेमही जाईल, शांतीही जाईल, पण त्या तीनही मेणबत्त्या पुन्हा एकदा आपण प्रज्वलित करू शकतो. कधी प्रज्वलित करू शकतो? जर आशा नावाची मेणबत्ती जरी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजाती प्रगटी तैसी सद्बुद्धी थोकटी मनोची नाही. माऊली म्हणतात माऊलींच्या ओवीमध्ये की दीपकलिका धाकुटी, एक छोटीशी कलिका, एक छोटीशी ज्योत, किती छोटीशी असते पण तरी सुद्धा प्रचंड अंधारामध्ये, अंधाराच्या गर्क खोलीमध्ये ज्या वेळेस ती एक छोटीशी दीप, छोटाशी ती ज्योत जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा तो गहन असा अंधार ती सुद्धा कापत कापत प्रकाशाचं साम्राज्य निर्माण करते. एक दिवस काय झालं, सूर्याला अहंकार झाला. सूर्य म्हणायला लागला की जर मी या जगातून गेलो तर या जगाला प्रकाश कोण देईल, त्यावेळेस चंद्र म्हणतो मी आहे ना. तो सूर्य म्हणतो अरे तू स्वतः मी आहे ना काय म्हणतोस, माझ्याच प्रकाशाने तर तुझा प्रकाश आहे, तू कुठला आहेस लेकाचा, काही नाही, तू बी आहेस. कोण आहे का या सृष्टीमध्ये जो माझ्यासारखा प्रकाश देईल? या प्रकाशाचा स्रोत कोण आहे सृष्टीतला? मी आहे. श्रोते हो, त्यावेळेस एक छोटीशी पणती उभी राहते आणि ती म्हणते तू जरी गेलास ना या जगातून तरी प्रकाश देण्याचा प्रयत्न मी करेन. अशी ती दीपकलिका, अशी ती छोटीशी ज्योत. अंतःकरणामध्ये भयंकर निराशा असेल तरी एखादा कोणीतरी भेटतो किंवा सोडून द्या एखाद्या संताचा अभंग कानावरती पडतो, माऊलींचा फोटो दिसतो आणि मनामध्ये साठलेला तो अंधकार, त्याच्यामध्ये ती आशेची ज्योत अशी जगते की तो अंधकार शेवटपर्यंत ती कापत नेते आणि आपल्याला जगावंसं वाटतं. आपल्याला असं वाटतं काही नाही, द गेम इज इन माय हँड, मी हवं ते करू शकतो. ती दीपकलिका, ती मेणबत्तीची ज्योत त्या मुलाला सांगत असते तुझं आयुष्य अंधकाराने भरलेलं आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला जवळ करणारं कोण नाहीये, पण तुझ्या मनामध्ये असणारी आशा कधीच मिटून देऊ नकोस, ती सदैव तेवत ठेव. स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रत्येक मनुष्य जो लढाई करत असतो तो तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत त्याच्या मनातली आशा जिवंत आहे, जोपर्यंत जिवंत आहे. त्यामुळे श्रोते हो, आत्ता आयुष्यामध्ये, संसारामध्ये अनेक गोष्टी होत असतात की ज्या डिप्रेसिंग असतात. प्रेझेंटेशन देत असतो पण ते बॉसला आवडत नसतं, टार्गेट कंप्लीट करायचे असतात पण टार्गेट कंप्लीट होत नसतात, बिझनेस समोर मांडलेला आहे पण नवीन क्लायंट मिळत नसतात, प्रोडक्ट लॉन्च करायचंय पण मार्केट मिळत नसतं. अहो, साध्या गृहिणींना संध्याकाळची भाजी काय करायची हे सुद्धा सुचत नसतं. तर या सगळ्या युद्धाच्या प्रसंगांमध्ये, या सगळ्या अंधकारमय प्रसंगांमध्ये विवेकाची आशेची एक ज्योत मनामध्ये सतत तेवत ठेवणं, क्षणाक्षणाला, तासाला, दिवसाला, आठवड्याला, महिन्याला आणि असं करत करत आयुष्यभरासाठी एक ज्योत मनात तेवत ठेवणं, जिचं नाव आहे आशा, ती आपल्या मनात तेवत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या झाला या आजच्या गोष्टीचं तात्पर्य, हे झालं मोरल ऑफ दिस स्टोरी. तुम्हा लोकांना काही मनात येत असतील विचार तर तुम्ही एक्सप्रेस करू शकता. हा, तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही सांगायचं असेल. यू कॅन रेज युअर हँड, मी बघू शकते तुम्हाला. हा, बोला. ताई, तुम्हाला बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता. हा, कोणाला काही बोलायचंय? हा, शोभना ताई, बोलायचंय काही? जयश्री ताई, आमचे किशोर काका पण आहेत. हा, बोला. नमस्कार ताई. नमस्कार. खूपच छान झाला, खूप आवडलं मला आणि गोष्ट त्यावर खूपच छान होती. आजच्या बाबतीत एवढंच बोलू शकते, खूपच सुंदर. धन्यवाद ताई, धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचंय, गोष्टीबद्दल काही बोलायचंय? हो, गोष्ट खूप छान होती आणि आपण विश्वास, शांती हे जे शब्द आहेत हे नेहमी आपण वापरतो, पण त्या शब्दांचा या गोष्टीतून मतितार्थ जो सांगितला तो खूप छान सांगितला. आणि बरोबर आहे की आशा असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. विश्वास ठेवून काही जीवन किंवा संसार होत नाही किंवा मैत्री पण होऊ शकत नाही. बरोबर. आपण आपलंच म्हणजे आशा म्हणजे आपणच आहे ना शेवटी. बरोबर. आपल्याला पुढे नाही नेलं तर इतरांना नावं ठेवायचे, स्वतः स्वस्थ बसून राहायचं, असं करून काहीही आपलं फलित होणार नाही.
अगदी बरोबर आहे. त्यातलं मर्म महत्वाचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण स्वतः काम केलं पाहिजे, लीड फ्रॉम फ्रंट केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे ताई. हा हा, धन्यवाद धन्यवाद ताई. आपण सतत संपर्कात राहूया. शिवराणा ग्लास हाऊस, सावखेड गंगा. हा बोला. हात हँड रेज केलेले आहे, बोला ना दादा. म्हटलं सेशन मध्ये ना काही अनम्यूट ऑप्शन माहिती टाका, कारण ते प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये प्रॉब्लेम होतो. मी यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे विजयजी नेहमी असतात, तर त्यांना सांगणार आहे की नेक्स्ट टाइम पासून तुम्ही बाजूला राहा आणि कोणी अनम्यूट केलं तर तुम्ही म्यूट करत जा. कारण इथे कसं माझ्यासमोर एवढ्या विंडोज ओपन आहेत ना, जवळजवळ एक 3 विंडो ओपन आहेत. त्यातलं मला ती विंडो शोधायची, परत त्यांना अनम्यूट करायचं, शोधायचा कुठला पार्टिसिपेंट, तर विचारांची लिंक तुटते माझ्यासाठी. आणि विचारांची लिंक तुटली तर तुम्ही आज बघितलं पण मी किती वेळा व्हायबल झाले. विचारांच्या लिंक शिवाय कोणी बोलूच शकत नाहीये. म्हणजे इथे तर नाहीच नाही, कारण इथे मला हवा पाण्याच्या गोष्टी नाही सांगायच्या. आपल्याला गीतेबद्दल बोलायचंय, तो डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचंय. हा हा, माहिती नसते ना, नवीन नवीन मीटिंगला जॉईनिंग हो 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 हो, नाही नाही, अगदी बरोबर आहे. नवीन नवीन लोक असतात आणि अनेक लोक आपली खेड्यापाड्यांमधून दिसत आहेत. इथे मला काही लोक रानात बसलेली वगैरे पण दिसतात. मग ते खेड्यापाड्यातून येतात, मग त्यांना एवढं माहिती नसतं. मग यात काही गैर नाहीये, कारण त्यांना शेतीतलं जे माहिती ना ते आपल्याला माहिती नाहीये. किंवा त्यांना जे जीवनाचं तत्वज्ञान माहिती ते आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे ती छोटीशी गोष्ट त्यांना माहिती नसते. त्यासाठी आपण काहीतरी व्यवस्था करूया, नक्कीच करूया दादा. थँक्यू सो मच. हा, अजून कोणाला काही सांगायचं आहे, बोलायचं आहे? ठीक आहे, चालेल. मग मी असं समजते की सर्व कोणालाच काही बोलायचं नाहीये आणि आता आपण पुढच्या सेशनला भेटणार आहोत पुढच्या श्लोकांसकट वेगळ्या तत्वज्ञानासह. म्हणजे अगदी माझा असा आठवडा जातो की मी कुऱ्हाड घेऊन, म्हणजे मनामध्ये कुऱ्हाड घेऊनच फिरत असते, तत्वज्ञान खोदत असते. काढा काढा काढा, शोधून काढा आणि सगळीकडे कुठली गोष्ट घेऊ, गोष्ट अशी शोधत असते की आज कुठली गोष्ट घेऊ, कसा विचार करत असते की कुठली गोष्ट सांगू. तर सतत हे चालत असतं. सो मला खूप छान वाटतं की तुम्ही सगळेजण येता आणि आपण सगळे बसून ही चर्चा करतो. आय रिअली फील ग्लॅड आणि मला खूप ब्लेस्ड फील होतं. तुमच्यापेक्षा जास्त मला खूप जास्त फील होतं, कारण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त फायदा माझाच होतोय. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि विजयजी मला म्हणतात की रिमाइंडर द्या की युट्यूबचं चॅनल आपला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. हे मला बोलायची जास्त सवय नाही. युट्यूबचा चॅनल काय ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. वाईट गोष्टी आपण खूप पोहोचवत असतो, चांगल्या गोष्टी आपण पोहोचवाव्यात असं मला वाटतं. हा दादा बोला, शिवराणा दादा बोला. नाही, तुम्ही म्यूट वरती आहात दादा, ऐकू नाही येत आहे. बरं ठीक आहे, पाठवेन. युट्यूबच्या आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी, लिंक पण शेअर करतो आपण. तर चला मग, हा प्रवास अखंड चालू राहील. आपण पडलो तरी आपल्यानंतर पुढचे येतील, वेगवेगळे देह धारण करून येतील, पण हा प्रवास अखंड चालू राहील. आपण आपलं मागणं भगवंतासमोर मागूया की एवढं चिंतन आम्ही केलं देवा, हे आत्मरूपा देवा, एवढं चिंतन आम्ही केलं आहे, तर आम्हाला एवढं सगळं तू दे, हे आमच्या आयुष्यासाठी गरजेचं आहे. हा दादा, काही बोलायचं आहे का तुम्हाला? अच्छा, सगळ्यांनी प्रार्थना करा. छान मनोमन शब्दांचे अर्थ मनामध्ये त्याचा बोध होऊ द्या आणि तशी प्रार्थना करा. आकल्प आयुष्य भावे तया पुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पने